बघा मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. बीएससी फर्स्ट इयर सेमिस्टर फर्स्ट केमिस्ट्री आपण घेत आहोत युनिट नंबर 6 and today's topic, that means today we will discuss the B part or topic number unit number 6 and which is the phase rule. बघा आपल्याला काय करायचं आज आता नवीन पार्ट आपण या युनिट 6 मधला सुरू करत आहोत आणि तो पार्ट म्हणजेच आहे फेज रूल. ठीक आहे. आता हा फेज रूल काय आहे काय ना आपण यामध्ये डिटेल शिकणार आहोत. मागील पार्ट मध्ये आपण युनिट नंबर 6 ए गॅसियस स्टेट बद्दल आपण माहिती घेतली. त्यामध्ये गॅसियस स्टेट बद्दल आपण कायनेटिक थिअरी बघितली त्याची. त्याच्यानंतर आपण वंडरवॉल इक्वेशन बघितलं. सुरुवातीला त्याचे पॉस्ट्युलेट्स बघितले अगोदर. नंतर मॉडिफाईड गॅस इक्वेशन बघितलं. नंतर मॉडिफिकेशन ऑफ दिस गॅस इक्वेशन जे वंडरवॉलने गॅस इक्वेशन मॉडिफाय केलं ते बघितलं. त्यामध्ये प्रॉब्लेम सुद्धा आपण यामध्ये घेतलेले होते. ठीक आहे. आता आजच्या या लेक्चरमध्ये आपण नवीन टॉपिक आपण सुरू करणार आहोत, पार्ट बी, फेज रूल. ठीक आहे. आता काय आहे फेज रूल बद्दल आपण यामध्ये माहिती घेऊ. पण सर्वप्रथम प्रत्येक सर्वांना सूचना, तुम्ही आता आज जे उपस्थित आहेत यामध्ये सर्वांनी एक्झाम फॉर्म भरले असेलच. जर कोणी एक्झाम फॉर्म भरायचं बाकी असेल तर त्यांनी स्वतःचा माईक अनम्यूट करायचा आणि सांगायचं की सर माझा एक्झाम फॉर्म भरणे बाकी आहे, कारण शेवटची तारीख आहे जवळपास हीच. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना एक्झाम फॉर्म भरणे गरजेचं आहे, नाही तर काहीही उपयोग होणार नाही. आपलाच टॉपिक सुरू करू. दॅट मीन्स हिअर टुडे वी विल डिस्कस मोस्ट अँड इम्पॉर्टंट टॉपिक विच इज फेज रूल. तो जो आहे तो फेज रूलचा पार्ट आपण यामध्ये आता डिस्कस करणार आहोत, की जो अत्यंत महत्वाचा टॉपिक आपल्याला यामध्ये स्टडी करायचा आहे. ओके. बघा आता आपण फेज रूल बद्दल आपण माहिती घेऊ. आता फेज रूल आहे काय, किंवा हे फेज हा शब्द वापरलाय आपण बऱ्याच वेळेस म्हणतो फेज. आता हा फेज हा संदर्भ, हा शब्द जो आहे आपण ही टर्म जी आपण वेगवेगळ्या संदर्भात आपण यूज करतो. तो त्या बॅड फेज मध्ये होता. असे बऱ्याच वेळेस क्रिकेट प्लेअरच्या बाबतीत आपण वापरतोय की सध्या याचा फॉर्म चांगला नाही म्हणजे त्याचा हा बॅड फेज सुरू आहे, किंवा असं स्ट्रगल फेज सुरू आहे, असे शब्द आपण वापरतोय. पण आता या ठिकाणी फेज हा कशा संदर्भात आहे आणि फेज काय आहे ते आपण बघू, आणि फेज रूल काय आहे हे आपल्याला बघायचं. सुरुवातीला आपण फेज रूल बनण्याच्या अगोदर फेज काय आपण हे बघू. आता एखादी सिस्टीम आपण कन्सिडर केली, एखादी सिस्टीम आपण घेतली की ज्या सिस्टीम मध्ये समजा एखादा डिव्हाइस आपण घेतलेला आहे, कंटेनर घेतलेला आहे, त्या कंटेनरमध्ये आपण एखादा लिक्विड घेतलेला आहे किंवा एखादा कंटेनर घेतलाय त्यामध्ये गॅस घेतलाय, अशी काहीतरी एक सिस्टीम आपण घेणार आहोत. मग त्या सिस्टीम मध्ये फिजिकली डिस्टिंक्ट अशा आणि मेकॅनिकली सेपरेबल असा पोर्शन असेल मॅटरचा. प्रत्येकदा आहे का फिजिकली डिस्टिंक्ट असा, म्हणजे फिजिकली जर बघितलं आपण, भौतिकरित्या जर बघितलं तो वेगळा असेल. म्हणजे उदाहरणार्थ एक लिक्विड आहे, एक सॉलिड आहे, एक गॅस आहे, अशा फॉर्म मध्ये असेल, फिजिकली डिस्टिंक्ट असेल. आणि मेकॅनिकली सेपरेबल पोर्शन असेल, पार्ट असेल तो कशाचा, मॅटरचा. ओके. आणि तो जो फॉर्म इटसेल्फ तो कसा असेल, होमोजिनियस असेल, म्हणजे युनिफॉर्म असेल. कसा असेल, युनिफॉर्म असेल. तर त्याला म्हणायचं फेज. त्याला म्हणायचं फेज. म्हणजे काय, इन एनी सिस्टीम इज फिजिकल डिस्टिंक्ट अँड मेकॅनिकल सेपरेबल पोर्शन or part of matter which is itself homogeneous or uniform is called as phase. म्हणजेच काय, उदाहरण घेऊ आपण. मी एक चंचू पात्र घेतलं म्हणून आपण त्याला बीकर म्हणतो इंग्लिश मध्ये आपल्या केमिस्ट्रीच्या भाषेत. बीकर घेतलं, त्या बीकर मध्ये आपण वॉटर घेत आहोत. बीकर मध्ये काय घेतलं आपण, वॉटर घेतलंय. ठीक आहे. म्हणजे काय झालं, आता इथे वॉटर ही जी आहे, ही जी सिस्टीम आहे बीकर आणि त्यामध्ये वॉटर, या ठिकाणी वॉटर हे इटसेल्फ कसं युनिफॉर्म आणि होमोजिनियस पार्ट आहे, होमोजिनियस मॅटर आहे. ठीक आहे. की जे इतरांमध्ये फिजिकली डिस्टिंक्ट आहे, वेगळं आहे. लिक्विड आहे, बाकी समजा कंटेनर वगैरे घेतला आपण किंवा बीकर घेतलं ते सॉलिड आहे. मग हा जो पार्ट येतो तो पार्ट म्हणजेच काय आला, फेज आला. तो काय पार्ट आला, म्हणजे लिक्विड जर घेतलं, पाणी जर घेतलं आपण बीकर मध्ये, ती एक फेज आहे. मग त्याच मध्ये समजा आपण काय केलं, आता एखादा सॉलिड पार्ट आपण त्यात टाकला, याच बीकर मध्ये मी काय केलं, एक सॉलिड पार्ट टाकला. म्हणजे आता तिथे त्या ठिकाणी काय झालंय, त्या कंटेनर मध्ये, त्या बीकर मध्ये दोन फेज आल्या. एक तो सॉलिड पार्ट टाकलेला ती एक फेज, आणि लिक्विड जे आहे दुसरी फेज.
ओके, बघा सगळ्यांसमोर या ठिकाणी ही जी स्क्रीन आहे, या स्क्रीनवर आपल्याला हे दोन बीकर दिसतात. यामध्ये वरती लिहिलेले 2 फेजेस, एक लिक्विड फेज आहे आणि दुसरा एक सॉलिड ठोकळा आपण त्यात टाकलेला आहे, तो एक फेज आहे. आणि तो 1 फेज दिलाय, म्हणजे या ठिकाणी काय फक्त कंटेनर आहे किंवा बीकर आहे, त्यात वॉटर आहे किंवा एखादं सोल्युशन आहे, एखादं सॉल्व्हंट घेतलंय. म्हणजे याचा अर्थ काय आहे की एनी सिस्टीम, कोणती सिस्टीम असेल, असं काही गॅसियस पाहिजे, लिक्विडच पाहिजे किंवा सॉलिड पाहिजे असं नाही. एनी सिस्टीम, त्या सिस्टीम मध्ये काय होईल, इन एनी सिस्टीम each physically distinct and mechanically separable portion of matter which itself homogeneous, that means uniform, it's called as a phase. म्हणजे ही या ठिकाणी ही फेज, एक फेज जर लिक्विड एक फेज आणि ही सॉलिड एक फेज, या ठिकाणी लिक्विड एक फेज, असे हे फेज वेगळे आहेत. ओके, म्हणजे याचा अर्थ फेज सिस्टीम जी आहे, समजा आपण जर बघितलं, एनी सिस्टीम कन्सिस्टिंग मोर दॅन 1 फेज इज कॉल्ड एज अ हेट्रोजिनियस सिस्टीम. मग आता अशा होमोजिनियस सिस्टीम म्हणजे एकच फेज आहे, एकच फेज आहे त्या सिस्टीम मध्ये, लिक्विड म्हणजे आपण फक्त बिकर घेतलंय, त्यात पाणीच घेतलंय, ती झाली 1 फेज सिस्टीम, होमोजिनियस सिस्टीम. आणि जर आपण काय केलं, आता एक सिस्टीम घेतली, त्यामध्ये आपण काय केलंय, एकापेक्षा जास्त फेज टाकल्या, म्हणजे एखादा सॉलिड टाकलाय, लिक्विड पण आहे, मग ती झाली हेट्रोजिनियस सिस्टीम. ती काय झाली, हेट्रोजिनियस सिस्टीम. आता असंच एखादं हेट्रोजिनियस सिस्टीमचं एक्झाम्पल जर आपण बघितलं, तर आईस घ्या, वॉटर घ्या आणि वॉटर वेपर्स आहे. म्हणजे तिन्ही फेज मध्ये आपल्याला हे आढळतं, वॉटर जे आहे हे तिन्ही फेज मध्ये, लिक्विड फॉर्म मध्ये असेल तर वॉटर फेज येईल, सॉलिड फॉर्म मध्ये असेल तर म्हणजे फ्रीजिंग फॉर्म मध्ये असेल, सॉलिड फॉर्म मध्ये असेल तर आईस येईल, आणि वॉटर वेपर जे आहेत या गॅसियस फॉर्म मध्ये, म्हणजे तिन्ही फेज त्यामध्ये आपल्याला. आणि ती जी फेज आहे मग त्याला म्हणायचं, ती जी सिस्टीम आहे त्याला म्हणायचं हेट्रोजिनियस सिस्टीम. म्हणजे सिस्टीम दोन प्रकार आहे डिपेंडिंग अपॉन द फेज. फेजवर या दोन सिस्टीम अवलंबून आहे, होमोजिनियस सिस्टीम आणि हेट्रोजिनियस सिस्टीम. फेज म्हणजे काय, फेज म्हणजेच काय म्हणतो आपण, ही एक फिजिकली डिस्टिंक्ट आणि मेकॅनिकली सेपरेबल पोर्शन आहे, एक पार्ट आहे. कशाचा पार्ट आहे, कशाचा पोर्शन आहे, मॅटरचा. ओके, दॅट पोर्शन ऑफ दॅट पार्ट इज नोन एज अ, इज कॉल्ड एज अ फेज. क्लिअर, इथपर्यंत कळालं? ओके, बघा आता, द इफेक्ट ऑफ टेम्परेचर, प्रेशर अँड कॉन्सन्ट्रेशन on homogeneous system is equilibrium can be studied very conveniently with the help of phase rule. म्हणजे काय म्हटलं आता, सरळ यात काय मेन्शन केलंय की टेम्परेचरचा परिणाम किंवा प्रेशरचा परिणाम आणि कॉन्सन्ट्रेशनचा, याचा जो इफेक्ट आहे हा होमोजिनियस सिस्टीमवर, पर्टिक्युलर इन इक्विलिब्रियम, आपल्याला स्टडी करायचं असेल तर स्टडी करण्यासाठी आपल्याला फेज रूल माहित असणे गरजेचे आहे, किंवा हा फेज रूल त्यासाठी खूप महत्वाचा आहे. ओके, परत एकदा बघा, द इफेक्ट ऑफ टेम्परेचर, प्रेशर अँड कॉन्सन्ट्रेशन on that heterogeneous system in equilibrium is studied, can be studied by very conveniently with the help of phase rule. म्हणजे आपल्याला फेज रूलच्या आधारे मग या टेम्परेचरचा किंवा प्रेशरचा किंवा कॉन्सन्ट्रेशनचा या हेट्रोजिनियस सिस्टीमवर जो होणारा परिणाम आहे तो आपल्याला काय करता येतो, व्यवस्थितरित्या त्याचा अभ्यास करता येतो किंवा अभ्यासता येतो. ओके, आणि मग त्या फेज रूलला दुसरं नाव दिलं गिब्स फेज रूल. त्यालाच का नाव दिलं, फेज रूलला दुसरं गिब्स फेज रूल, म्हणजे सायंटिस्टच्या नावावरून त्याला त्या रूलला नाव दिलंय. गिब्स हे सायंटिस्टचं नाव आहे, मग गिब्स फेज रूल असं आहे. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे की थर्मोडायनेमिकली आता हा जो आहे, या सायंटिस्टने ऍक्च्युअली, हा विलार्ड गिब्स अमेरिकन सायंटिस्ट आहे, या गिब्सनी काय केलंय, थर्मोडायनेमिकचा अभ्यास करत असताना, सिस्टीम कन्सिडर करत असताना त्यांनी काय केलंय, या ठिकाणी हा फेजचाही अभ्यास केला. काय केलाय, फेजचाही अभ्यास केला, आणि फेजचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी काय केला, एक रूल मांडला, त्याला फेज रूल असं म्हटलं, आणि त्याच्या नावावरून त्याला आपण काय म्हणतो, फेज रूल असं त्याला नाव दिलं आपण. ओके, गिब्स फेज रूल असं आपण म्हटलंय. ओके, आता गिब्स फेज रूल काय आहे थोडक्यात आपल्याला अभ्यासासाठी आपण काय करू, हा व्हिडिओ इथे प्ले करतोय, सगळ्यांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ ऐकायचा, म्हणजे जेणेकरून काय होईल, आपल्याला काय शिकायचं आहे किंवा स्टेट्स गिब्स फेज रूल काय आहे हे आपल्याला कळेल. पुढे या टर्म्स जे इन्व्हॉल्व आहेत त्या सुद्धा आपण बघणार आहोतच. तर व्हिडिओ प्ले झाला की मला फक्त सांगा येस नो, आवाज येतोय का? सॉरी,
बरं ठीक आहे. बघा मी हा व्हिडिओ साईडने एकदा प्ले करून बघतोय. State Gibbs phase rule and हॅलो हॅलो अरबाज, हेलो अरबाज, आवाज आ रही क्या? हेलो हेलो, नहीं सध्या नाही, मी बोलतो. हॅलो अदिती, अरे आवाज येतो का? हो सर. स्क्रीनवर काय दिसतं? आता मी व्हिडिओ प्ले करतो, त्या व्हिडिओचा आवाज येतो का बघा. आवाज आला का? हो सर. म्हणजे व्हिडिओचा आवाज आला ना? नाही सर. नाही का? बरोबर. एक ओके ठीक आहे, जाऊ द्या. मी काय करतो, ही आपण उद्याला बघू, पण आता थोडस आपण याच्यावर बाकीचं डिस्कशन करू. स्क्रीन शेअर करतो, अगोदर जशी शेअर केली ती ते बघा. ओके, स्क्रीन दिसते ना आता? ओके, बघा आता आपण गिब्स रूल बद्दल माहिती करून घेऊ आणि मग नंतर काय करू, त्याचे जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमध्ये त्याचे ज्या टर्म्स इन्व्हॉल्व जे आहेत या गिब्स रूल मध्ये ते आपण बघणार आहोत त्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, अगोदर आपण रूल बघू आणि मग नंतर मी उद्याच्या लेक्चरला तुम्हाला हे जे गिब्स फेज रूल्स बद्दलचा हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ उद्याला प्ले करू लागला. पण फर्स्ट आता आपण बघू यामध्ये गिब्स फेज रूल. हा गिब्स फेज रूल काय आहे आपण हे बघू. ओके, आता यात काय दिले बघा, हे थेरॉटिकली आपल्याला स्टेटमेंट अगोदर बघायची, तेच मग मॅथमॅटिकली यामध्ये त्याला कन्व्हर्शन करायचं. काय म्हटलं थेरॉटिकल स्टेटमेंट मध्ये, गिब्स फेज रूल स्टेटेड दॅट द सम ऑफ नंबर ऑफ फेजेस and number of degree of freedom of any system exceed the number of component by 2. Number of component by 2. Okay, provide the equilibrium between any number of phases is not affected by the gravity or electric or magnetic force or by the surface action. Okay, now this is the statement of this phase rule. म्हणजे आता बघा इथून हा जो पार्ट दिसतोय तुम्हाला यामध्ये, provided the equilibrium between any number of phases. आता इथला पुढचा जो आहे is not affected by gravity, by electric, by magnetic forces and by surface action. हा जो पार्ट हा जनरल पार्ट घेतलेला आहे पुढचा. फक्त इथे महत्वाचा काय आहे, Gibbs phase rule stated that the sum of number of phases and degree of freedom of any system exceed by the number of component by 2. इथपर्यंत सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे काय म्हटलं बघा की डिग्री ऑफ फ्रीडम आणि नंबर ऑफ फेजेस. समजा नंबर ऑफ फेजेस जे आहेत, फेज आपण डिनोट करू एफनी, कॅपिटल एफनी फेज डिनोट केला. ओके, म्हणजे सम ऑफ नंबर ऑफ फेज म्हणजे एफ, एफ नाही सॉरी पी. ओके, अँड नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम, डिग्री ऑफ फ्रीडम आपण डिनोट करू एफनी. म्हणजे काय म्हटलं, सम ऑफ नंबर ऑफ फेज म्हणजे पी प्लस एफ
हे काय आहे, ए एक्सीड आहे, जास्त आहे कशापेक्षा, कंपोनंट पेक्षा. कितीनी, बाय 2. कंपोनंट पेक्षा दोन्ही जास्त आहे असा हा नियम म्हणतो. आणि मग पुढे दिलंय कुठे, जे इक्विलिब्रियम तुम्ही प्रोव्हाइड केलेले त्या इक्विलिब्रियम म्हणजे प्रोव्हाइडेड द इक्विलिब्रियम बिटवीन एनी नंबर ऑफ फेजेस, कोणत्याही नंबर ऑफ फेजेस मध्ये. म्हणजे आता नंबर ऑफ फेजेस म्हणजे उदाहरण घ्या, गॅस आणि लिक्विड यामध्ये जर इक्विलिब्रियम इस्टॅब्लिश केले, तिथे आपण काय करत आहे, त्या ठिकाणी आपण फेज रूल अप्लाय करत आहे. तर अशा वेळेस हा जो फेज रूल असणार आहे तो असणार आहे P + F = C+2. हा असा असणार आहे. म्हणजेच काय, सम ऑफ नंबर ऑफ फेज प्लस डिग्री ऑफ फ्रीडम इक्वल टू कंपोनंट इक्वल टू नंबर ऑफ कंपोनंट प्लस 2 एवढा तो असणार आहे, असा तो नियम आहे, असा तो रूल आहे. ठीक आहे. मग आता थोडक्यात काय आहे, यामध्ये स्टेटमेंट आपल्याला कळाली की काय म्हटलं, सम ऑफ नंबर ऑफ फेज अँड डिग्री ऑफ फ्रीडम ओके ऑफ एनी सिस्टम एक्सीड द नंबर ऑफ कंपोनंट बाय 2. ओके. नाउ दिस इज नोन एज स्टेटमेंट ऑफ गिब्स फेज रूल. आता हेच मॅथमॅटिकल एक्सप्रेशन खाली दिले आहेत, इथून आपल्याला क्लिअर करता येईल. बघा मी मगाशी म्हटलं की आपण नंबर ऑफ फेज म्हणजे P घेऊ आणि डिग्री ऑफ फ्रीडम F घेऊ आणि कंपोनंट C घेऊ आपण. म्हणजे इथं काय घेऊ, P + F = C+2. okay, that means number of phase plus degree of freedom equal to number of component plus 2 हा रूल आहे. यालाच डिग्री ऑफ फ्रीडमच्या भाषेमध्ये कसं केलं बघा, काय केलं, सरळ सरळ F हा जो P आहे इकडे मायनस झाला, म्हणजे काय, F = C - P + 2 अशा फॉर्म मध्ये आपल्याला हा दिसेल. म्हणजे काय, डिग्री ऑफ फ्रीडम इक्वल टू नंबर ऑफ कंपोनंट मायनस नंबर ऑफ फेज प्लस 2 हा रूल्स आहे. म्हणजे हे आणि हे एकच आहे, फक्त हे जस्ट रिअरेंज केलं. Now here P is nothing but number of phases and F is nothing but number of degree of freedoms and C is nothing but number of components. C म्हणजे काय आहे, नंबर ऑफ कंपोनंट्स आहे. क्लिअर, लक्षात येते सगळ्यांना. म्हणजे हा आता स्टेटमेंट आपण वेगळ्या फॉर्म मध्ये बघू, हीच आहे पण आपल्याला वेगळ्या फॉर्म मध्ये बघायची. तिथे बघा काय म्हटलं, रूल्स. गिब्स रूल मे बी स्टेटेड ॲज फॉलोज. ओके. इन हेट्रोजिनियस सिस्टीम. आता हेट्रोजिनियस सिस्टीम काय म्हटलं, तर नंबर ऑफ फेज जे आहेत त्या आपण जास्त घेतल्या आहेत, एकापेक्षा जास्त पेज. इन हेट्रोजिनियस सिस्टीम इन इक्विलिब्रियम इन इक्विलिब्रियम द नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम प्लस नंबर ऑफ फेज इज इक्वल टू नंबर ऑफ कंपोनंट प्लस 2. बघा आता इथे तसंच दिलंय की नाही, नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम प्लस नंबर ऑफ फेजेस प्लस P इक्वल टू नंबर ऑफ कंपोनंट प्लस 2. म्हणजे सरळ सरळ जे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे तेच थेरॉटिकली मध्ये दिलं आहे की इन एनी हेट्रोजिनियस सिस्टीम इन इक्विलिब्रियम मध्ये द नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम प्लस नंबर ऑफ फेजेस इक्वल टू नंबर ऑफ कंपोनंट प्लस 2 असा हा नियम आपल्याला या ठिकाणी दिसतोय. मग प्रत्येक आता F म्हणजे काय असणार आहे, G C म्हणजे काय, आणि 2 जो आहे हा ऍडिशनल व्हेरिएबल्स आहे. 2 नंबरचा जो आकडा आहे 2 जो आहे हा व्हेरिएबल्स असणार आहे. म्हणजे एक तर टेम्परेचर म्हणजे काय म्हटलं, ऍडिशनल व्हेरिएबल ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर, आणि काही वेळेस मग हा कॉन्स्टंट बी साइड आपण काय करू शकतो, याला कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन टेम्परेचर प्रेशर यामध्ये हे दोन हा व्हेरिएबल्स आहेत. तुमचा आकडा जो हा काय व्हेरिएबल्स आहे. ठीक आहे. मग आता यामध्ये कोणत्या टर्म्स आहेत हे महत्वाचं आहे. यामध्ये आता याचा अर्थ गिब्स फेज रूल मध्ये काय आलं, या गिब्स फेज रूल मध्ये 3 टर्म्स येतात. एक F म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम, P म्हणजे फेज आणि C म्हणजे कंपोनंट. या 3 टर्म्स यामध्ये महत्वाचे. या 3 टर्म्स बद्दल, या 3 टर्म्स जे आहेत, महत्वाचे फॅक्टर जे आहेत याबद्दल आपल्याला आता माहिती याच्यामध्ये घ्यायची आहे. तर फर्स्ट टर्म जी आहे ती आहे फेज. सुरुवातीची पहिली टर्म जी आहे ती फेज आहे. एक जस्ट ओव्हरलुक करू, उद्या आपण परत घेणार आहोत या टर्म्स. आणि जो व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ सुद्धा याच्यावरतीच आहे. ते टर्म्स इन्व्हॉल्व इन फेज रूल. फेज रूलच्या स्टेटमेंटमध्ये ज्या टर्म्स इन्व्हॉल्व आहेत त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. ओके. सो फर्स्ट फेज बद्दल घेऊ आपण. आता फेज बद्दल आम्ही सुरुवातीला बघितलंच आपण, जी फिजिकली डिस्टिंक्ट अँड मेकॅनिकली सेपरेबल जो पार्ट आहे, पोर्शन आहे कशाचा, सिस्टीमचा, मॅटरचा. ओके. विच सेपरेट फ्रॉम वन अनदर, एकमेकाला ते सेपरेट करताय. दॅट पार्ट ऑर दॅट फेज इज होमोजिनियस सिस्टीम इज नोन ॲज अ फेज असं म्हटलेलं आहे. ओके. बघू आपण आता यात काय दिलंय. एनी होमोजिनियस और फिजिकली डिस्टिंक्ट अँड मेकॅनिकली सेपरेबल. होमोजिनियस फर्स्ट, फिजिकली डिस्टिंक्ट असेल, सेपरेट असेल ती, आणि मेकॅनिकली सेपरेबल असेल म्हणजे आपल्याला 2 पार्ट तिथे व्यवस्थित असे दिसेल. ऑफ अ सिस्टीम विच सेपरेटेड फ्रॉम अदर पार्ट ऑफ द सिस्टीम, दुसऱ्या पार्ट पासून ती वेगळी आहे. बाय डेफिनेट बाउंड्री,
ओके, बाय डिफरंट बाउंड्री सरफेस इज नोन एज इज कॉल्ड एज फेज. ओके, मग सरळ सरळ काय केलं मी आता, एक पाणी घेतलंय, बिकर घेतलंय, त्यात पाणी घेतलंय, त्यात एखादा आपण काय केलंय, दगड त्या ठिकाणी किंवा एखादा आपण ठोकळा त्यात टाकलाय. काय दिसतं आपल्याला, तो जो ठोकळा आहे तो आपल्याला अगदी सेपरेट दिसतोय त्या वॉटरमध्ये. म्हणजे त्याची ती एक वेगळी फेज आहे आणि हा वॉटरची ही एक वेगळी फेज आहे. म्हणजे हा वेगवेगळ्या फेज आपल्याला त्या ठिकाणी, दोन फेज आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. मग वॉटरची जी इटसेल्फ होमोजिनियस फेज आहे ती कशी आहे, फिजिकल डिस्टन्स मेकॅनिकली सुद्धा सेपरेट आहे की नाही, आणि ती दुसऱ्या या सॉलिड पासून ती वेगळी दिसते. म्हणजे ती काय झाली, याचा अर्थ ती एक होमोजिनियस फेज झाली, त्याला फेज म्हणायचं. एक्झाम्पल बघा, कन्सिडर सिस्टीम आईस, वॉटर आणि वॉटर वेपर्स घ्या. आता आईस जर बघितलं ते सॉलिड येईल, वॉटर जर बघितलं तर लिक्विड, वॉटर वेपर जे काय असेल. म्हणजे याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ असा आहे की हे जे तिन्ही बघितले आपण, आईस एक सॉलिड फेज येईल, वॉटर जे की लिक्विड फेज येईल, आणि वॉटर वेपर जे की काय गॅस फेज येईल. तर 3 phases ऑफ ईच फेज इज फिजिकली डिस्टन्स. बरोबर आहे की नाही, फिजिकली डिस्टिंक्ट आहे. म्हणजे आईस वेगळं आहे, वॉटर वेगळं आहे, वॉटर वेपर्स वेगळं आहे. हे फिजिकली कसे डिस्टिंक्ट आहे आणि मेकॅनिकली सुद्धा कसे आहेत, सेपरेबल्स आहे. त्यांची विशेष ठराविक अशी बाउंड्री आहे. त्याची ठराविक अशी बाउंड्री आहे की त्याला काय करते, ती आयसोलेट करते, वेगळे करते. लक्षात, आयसोलेट करते आणि वेगळे करते. म्हणजे हे तिन्ही काय, या 3 फेज झाल्या. उदाहरण पुन्हा घेऊ, ऑल गॅसेस इन ऑल प्रोपोर्शन विल बी कॉन्स्टिट्यूट ऑफ दी वन फेज. म्हणजे बघा, सगळे गॅसेस जे आहेत, गॅसेस हवेमध्ये हवा घ्या, एअर घ्या, एअर मध्ये O2 आहे वेगळ्या प्रमाणात, N2 वेगळ्या प्रमाणात आहे, इतर CO2 वेगळा, म्हणजे इतर गॅसेस सुद्धा काय वेगवेगळ्या प्रमाणात आहे, वेगवेगळ्या पोर्शन मध्ये आहे. म्हणजे ती काय झाली, एक फेज झाली, होमोजिनियस आहे म्हणून ती काय झाली, एक फेज झाली. हा झाला फेज बद्दलचा पार्ट. ओके, ठीक आहे. आता असंच आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये काही पुन्हा एक एक्झाम्पल घ्यायचे, त्याची आपल्याला खाली एक्झाम्पल अभ्यासासाठी आहेत ते बघा. उदाहरणार्थ आता कार्बन, यामध्ये कार्बन कॅल्शियम कार्बोनेट घेतलाय, म्हणजे सॉलिड कन्सिस्ट ऑफ अ सेपरेट फेज घेतला, कन्सिस्ट एक्सेप्ट इन केस ऑफ अ सॉलिड सोल्युशन. म्हणजे आता एक सोल्युशन कन्सिडर केलं आपण, ते आहे कॅल्शियम कार्बोनेटचं. आता कसं फॉर्म झालं हे कॅल्शियम कार्बोनेटचं फॉर्मेशन, कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड, हे दोन्ही मिळून तो फॉर्म झाला. लक्षात, या दोन्ही मिळून टोटल यामध्ये 3 फेज आहे. कॅल्शियम कार्बोनेटची एक वेगळी फेज, कॅल्शियम ऑक्साईडची म्हणजे सीओ ची एक वेगळी फेज, आणि CO2 ची एक वेगळी फेज. म्हणजे अशा 3 फेज यामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसतात. 2 फेज या सॉलिड आहे, ओके, कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम ऑक्साईड हे सॉलिड फेज आहे, तर कार्बन डायऑक्साईड जो आहे हा मात्र लिक्विड फेज आहे. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी काय दिसतं, 2 वेगळ्या फेज आहे. उदाहरण पुन्हा एक घेऊ आपण. समजा मी काय केलं, एक ऑइल घेतलं आणि वॉटर घेतलं आणि ते आपण एकमेकात टाकले एका टेस्टिंग मध्ये. त्या ठिकाणी आपल्याला काय दिसेल, 2 एक मध्ये पार्टिशन दिसेल आपल्याला, म्हणजे 2 सेपरेट लेअर आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. एक वॉटर लेअर आणि एक काय असेल त्यामध्ये ऑइल लेअरची, एक काय असेल ऑइल लेअर. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी सुद्धा काय, ह्या जरी एक फॉर्म असला तरी फेज मात्र या किती आहेत, त्या 2 आल्या. एक बेन्झिन, एक वॉटरची फेज आणि एक ऑइलची फेज. आता ऑइलच्या ऐवजी या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये बेन्झिन दिलंय. समजा आपण बेन्झिन घेतलं का टेस्टिंग मध्ये, त्यात वॉटर टाकलं, तर आपल्याला ते सेपरेट झालेलं दिसेल. त्यामध्ये काय असेल, एक वॉटरची लेअर वेगळी असेल आणि त्या बेन्झिनची लेअर वेगळी असेल. हे इमिसिबल लिक्विड असेल तर ते इमिसिबल लिक्विड मध्ये 2 फेज आपल्याला पाहायला भेटतात. 2 फेज आपल्याला पाहायला त्या ठिकाणी मिळतात. ओके, आता दुसरं जर मिसिबल घेतलं, समजा आपण आता अल्कोहोल घ्या आणि वॉटर मध्ये टाका, असे 2 लेअर दिसतात का, नाही. ऍसिटोन घ्या, वॉटर घ्या, एकमेकात टाका, 2 लेअर दिसतील का, नाही. म्हणजे याचा अर्थ ही काय, जरी वेगवेगळे कंपोनंट्स आहे पण फेज मात्र किती एकच असणार, कारण ते मिसिबल आहे. पण तेच जर इमिसिबल घेतले तर आपल्याला 2 फेज दिसेल. ठीक आहे, तसंच या कार्बन या ठिकाणी सुद्धा तसंच यामध्ये आपल्याला देता येईल कॅल्शियम कार्बोनेटचं एक्झाम्पल. हे सुद्धा एक्झाम्पल आपण त्यामध्ये घेऊ. ठीक आहे, आपण हा पार्ट उद्या त्या व्हिडिओसह परत एकदा रिपीट घेऊ. ठीक आहे, तर आजचं लेक्चर या ठिकाणी आपण आता काय करू, फिनिश करू आणि उद्याला आपण हे कंटिन्यू करू. ठीक आहे, आता यामध्ये जे तुम्ही आपण आता उर्वरित पार्ट उद्याच्या मीटिंग मध्ये बघू.